विकी कौशलच्या छावा या सिनेमाची रिलीजनंतर अजूनही तितकीच क्रेज पाहायला मिळते. हा सिनेमा बिग बजेट बॉलिवूड सिनेमा असला तरी यात अनेक मराठी कलाकारांनी काम केलंय. सर्वात जास्त चर्चा झाली ते अभिनेता संतोष जुवेकरच्या अभिनयाची. संतोषने रायाजी बांदल ही भूमिका साकारली होती. पण एक खास गोष्ट तुम्हाला माहितीये का? या सिनेमातला एक महत्त्वपूर्ण डायलॉग संतोषने सुचवला होता. नुकतंच एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलंय. छावाच्या सेटवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर प्रत्येकाला त्यांच्या भूमिका साकारण्यासाठी स्पेस द्यायचे. आम्हाला आमच्या बाजूने काम करायची संधी असायची असं तो म्हणाला. लक्ष्मण सरांनी मला स्क्रिप्ट वाचताना सांगितलं होतं, इथे एखादं वाक्य रायाजी बोलू शकतात असं तुला वाटलं तर मला सांग. तर चित्रपटात जो सीन आहे त्यात मी डायलॉग सुचवला तर त्यांना तो पटत नव्हता. पण एक सीन आहे ज्यात धाराऊंना महाराजांच्या मानेवर एक घाव दिसतो आणि त्यांचा असा डायलॉग होता, ये क्या युवराज फिरसे नजर उतारनी पडेगी. त्यावर मला एक वाक्य सुचलं, अगं आऊ, अख्ख्या स्वराज्याची ज्याच्यावर नजर आहे त्याला कोणाची नजर लागणार. आणि हे वाक्य सरांना आवडलं. मग त्यांनी ते हिंदीत भाषांतर केलं आणि अगं आऊ हे मराठीतच ठेवलं आणि पुढे पुरे स्वराज्य की जिस पे नजर है उसे किसकी नजर लगेगी असं वाक्य तयार केलं. कलाकाराला अशी सूट देणं आणि त्या प्रोजेक्टचा तो महत्त्वपूर्ण भाग आहे हे दाखवून देणं खूप मोठी गोष्ट आहे असं यावेळी संतोषने सांगितलं. संतोष सोबतच या सिनेमात आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठे, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे, मनोज कोलटकर, किरण करमरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांच्याही भूमिका आहेत. संतोषने सिनेमातल्या शूटिंग वेळीचा इमोशनल करणारा एक सीन सांगितला. काय म्हणाला संतोष पाहूया. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल मला सांग. तू जेव्हा ती साकारत होतास, रायाजी ही व्यक्तिरेखा तू साकारत होतास, इमोशनल करणारी मुवमेंट होती या संपूर्ण प्रवासात तुला? अर्थात म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा ट्रॅप केलं गेलं संगमेश्वरला, तेव्हा सगळे हे एक 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 करत गेले. सर्वात आधी हंबीरराव गेले, मग त्याच्यानंतर एक 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 लढाईत गेले. म्हणजे जेव्हा एक सीन होता जिथे रायाजी मिल्यानंतर शेवटी रायाजी म्हणतो ते कॅरेक्टर संपतं, तेव्हा ते सीन होता पाण्यात. मी सगळं सांगत नाही, तेव्हा मला ना लिटरली फील झालं होतं की यार आता राजे एकटे आहेत. दॅट फील मी कान म्हटलं आता सुद्धा मला ते भरून येतं की आता म्हणजे माझं कॅरेक्टर संपलं, पण आता फील होतं की मला राजे एकटे आहे. तू आता पण इमोशनल होतोयस. मला ते फील होतं चित्रपटात. सो प्रत्येक जण कनेक्ट असेल त्या गोष्टीशी, पण ते फील आहे. आणि त्यानंतर जो गोष्ट म्हणजे सरांनी आम्हाला कोणाला दाखवलं नाही, पण मला असं मी पाहू शकेन की नाही मला माहित नाही. जो टॉर्चर जे आहे, मग कादंबरी तू वाचतेस तेव्हा तू धडधड माहित नाही, पण सुंदर आहे आणि हे कळायला पाहिजे. हे फिलिंग ही जाणीव किंवा रादर हे प्रत्येकाला कळलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला संतोषची छावामधली भूमिका कशी वाटली होती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.